सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. करणार आहोत कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये हलकासा झटका. सर्दी झाली असेल, नाक सोनलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी स्थिती आपण घेतलेलीच आहे. साधी बैठक, दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे शिथिल असतील, मान मध्यभागी, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा.
आज आपण करणार आहोत बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. याला मेरुदंड वक्रासन असं म्हणतात. म्हणजे जो आपला पाठीचा मणका आहे त्या मणक्याला आपण एकदा बेंड देणार आहोत, एकदा ट्विस्ट देणार आहोत आणि स्ट्रेच करणार आहोत. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र मागे झुकताना काळजी घ्या किंवा यथाशक्ती प्रयत्न करा, ओव्हर न करता. तर मी दाखवते आधी. थोडीशी डायनॅमिक ही हालचाल असेल. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपला उजवा पाय फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचं. आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. मग पुन्हा वर यायचं आणि उजव्या बाजूला मागे वळून बघा, डावा पाय तसाच सरळ ठेवायचा, तो कुठेही असं वर नाही उचलायचा. तो तसाच सरळ ठेवून तुम्हाला जेवढं खाली झुकता येईल तेवढं झुकण्याचा प्रयत्न करायचा आणि आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. आणि मग पुन्हा वर यायचं. आणि हीच हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करणार. बघा अशा प्रकारे. एक, दोन. ठीक आहे. थोडीशी ही डायनामिक हालचाल असेल. एकदा आपण उजव्या बाजूने खाली झुकणार आणि एकदा आपण डाव्या बाजूने. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर ठेवायचे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र मागे झुकताना थोडीशी काळजी घ्यायची, यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपला पाठकणा फ्लेक्झिबल राहण्यासाठी ही कृती. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, फिक्स करून घ्या व्यवस्थित. पाठकणा सरळ, नजर समोर ठेवायची. आणि आता सावकाश कमरेतनं पुढे झुकाय. इंटरनेट कनेक्शन गेलं म्हणून करूया सुरुवात. दोन्ही पाय समोर, उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. आणि आता सुरुवात करूया. थोडंसं पुढे झुकायचं आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. एक, 5 वेळेला आपण ही कृती करतोय. पुढे झुकायचं आणि मागे. दोन, पुढे, मागे. तीन, पुढे, मागे. चार आणि लास्ट राऊंड. पुढे, मागे. पाच. बरोबर. आणि आता विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ करूया. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने सुरुवात करूया. पुढे झुकूया आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे. एक, अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. पुढे, मागे. दोन, पुढे, मागे. तीन. बरोबर. पुढे, मागे. चार आणि लास्ट पुढे, मागे. पाच. 5 वेळा झाले की थांबा
आणि आपला डावा पाय सरळ करा. मान मागे सैल सोडून रिलॅक्स, विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या आणि करूया आपण बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायचे, हाताची पकड आपल्या पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडून द्या. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी. बरोबर. आणि आता फक्त आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल, म्हणजे एकदा उजवा गुडघा वर घ्यायचा, मग खाली, मग डावा, खाली. आपण एक एक पाय वर उचलतोय. बरं, आता हे करताना पाठीची हालचाल करायची नाहीये. सुरुवात करूया. उजवा, डावा. बरोबर. 2, 3, 4, 5, 6, सावकाश, 7, 8, 9, 10. थांबायचंय. पुन्हा आपल्या हाताची पकड थोडीशी घट्ट करायची, पावलं अजून स्वतःकडे खेचून घ्यायची. आणि आता एकाच वेळेला दोन्हीही गुडघे मांड्यावर आणि सावकाश खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. आणि आता हळूहळू थोडासा स्पीड वाढवा आणि जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली, वर खाली. परफेक्ट. सावकाश थांबायचंय, सावकाश थांबायचंय. आपली हाताची पकड तशीच ठेवायची, थोडीशी पावलं अजून आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायची. आणि आता आपण करणार आहोत रोलिंग. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. पाठकडा सरळ ठेवा आणि आता रोलिंग करूया आपण. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं आणि एकदा डाव्या बाजूला. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, डावीकडे. सावकाश थांबायचंय. आता उजव्या पायाचा अंगठा पकडा, मध्यभागी येऊन थांबा. उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजवा पाय जमिनीला घासत सरळ करा. बघा असा. 1. हा. मग पुन्हा सेंटरला येईल आणि मग डावा पाय. पुन्हा डाव्या पायाचा अंगठा पकडायचा, मग डावा पाय सरळ करायचा. डायनेमिक. एकदा उजवा आणि एकदा डावा. 2. बरोबर. पायाचा अंगठा पकडा आणि ही कृती करा. तुम्हाला जेवढं पुढे नेता येईल तेवढा पाय पुढे न्यायचा, मध्यभागी आणायचा. मग पुन्हा दुसरा पाय पुढे न्यायचा, मध्यभागी आणायचा. बरोबर. परफेक्ट. स्ट्रेचिंग वाली ही थोडीशी आसनं आहेत. अजून एकदा. सावकाश जमिनीला घासत घासत कृती करा. उजवा, डावा, लास्ट राऊंड. उजवा पाय सरळ करूया जमिनीला घासत आणि मग पायाचा अंगठा पकडून कृती करण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट. बरोबर. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पायाच्या अंगठ्या आपण पकडलेत. पाठीचा कणा सरळ ठेवा आणि आपण जातं कसं दळतो चक्की, त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. पायाचा अंगठा पकडायचा उजव्या पायाचा, उजवा पाय थोडासा वर उचलायचा अशा प्रकारे आणि गोलाकार फिरवायचा. 1. असं इमॅजिन करा की आपण काहीतरी चक्की तळतोय जात्यावरती. 2. असं गोलाकार फिरवायचा. 3. हा बरोबर. 4, 5. विरुद्ध बाजूने करा. 1. दिशा बदल करायची. 2, 3, 4, 5. बरोबर. छान. उजवा पाय खाली घ्या आणि आता डावा पायाचा अंगठा पकडायचा. डावा पाय हलकासा वर उचला आणि मग गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, 3, बरोबर, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा आणि तिथल्या तिथे साधी मांडी घाला. साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठीचा कडा सरळ. करूया नेक रोटेशन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू देत. पाठ आणि मान मध्यभागी. सुरुवात करूया. आपली मान आधी उजवीकडे जाईल. मागची भिंत बघा. मग सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे,
सेंटर, डावीकडे, सेंटर, अजून एक राऊंड, मान उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. परफेक्ट. आता हलकसं टिल्टिंग, एकदा मान आपली उजव्या बाजूला टिल्ट होईल, म्हणजे उजवा कान उजव्या खांद्याजवळ, खांदे मात्र वर नका उचलू. हा, बरोबर करताय. आणि मग सावकाश मध्यभागी आणायची, डावीकडे तशीच ती थोडीशी टिल्ट करायची. परफेक्ट. पुन्हा मध्यभागी आणायची. अजून 2 राऊंड आपण करूया. एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. परफेक्ट. आणि आता अप अँड डाऊन, ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र मान पुढे घेणं टाळायचंय किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. आता आपली मान हळूहळू सावकाश वर जाईल, चेहरा सिलिंगकडे, तोंड बंद ठेवायचं. आणि मग हळूहळू मान आपली पुढे येईल, हलवटी आपली गळ्याकडे. अगदी सावकाश कृती करा. मानेची एक एक सांधा आपला मोकळा होतोय त्याची जाणीव. वर आणि सावकाश हलवटी गळ्याकडे. पुन्हा एकदा सावकाश मान वर आणि हलवटी गळ्याकडे. आपली हलवटी गळ्याकडे आली की तिथे थांबायचं आणि क्लॉकवाईज 2 वेळेला रोटेशन करूया, फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती करा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने 2 वेळा करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राउंड अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर थांबूया आणि सावकाश मान सरळ करूया. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण नेक रोटेशनचा, याला ग्रीवा शक्ती विकासक असं नाव आहे. डोळे मिटून संपूर्ण नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. आपलं ब्लड सर्क्युलेशन मानेच्या इथलं व्यवस्थित होण्यासाठी, बीपी आपला कंट्रोल मध्ये राहण्यासाठी रोज नेक रोटेशन करा. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सुरुवात करूया. आपली हाताची कोपरं वर आणि खाली क्लॉकवाईज गोलाकार फिरून घेऊया. 2, अगदी सावकाश. 3, बरोबर करताय. 4, घाई गडबड न करता अगदी सावकाश कृती केली तर आपलं लक्ष बरोबर त्या कृतीकडे केंद्रित होतं. आणि आता 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईंट आणि मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. मान मागे सैलसर सोडा, रिलॅक्स व्हा. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वक्रासन. जर तुम्हाला आठवत असेल तर काल आपण पाठीवर पडून उत्तान वक्रासन केलं, बरोबर. आज आपण बैठक स्थितीमध्ये हे वक्रासन करणार आहोत. तर इथे पुन्हा ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा खांदे दुखीचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करावा. म्हणजे न थांबता कुठेही म्हणजे आपल्याला दुखतंय म्हणून जर आपण थांबलो तर मग आपला तिथला स्टिफनेसपणा वाढतो. प्रयत्न करावा, अट्टहास करू नये. ठीक आहे. तर हे कसं करायचं मी दाखवते. हे वक्रासन सुद्धा डायबेटीज आणि थायरॉइड उपचारात्मक आहे. याच्याने आपल्या पाठीच्या मणक्याला एक ताण मिळतो, दाब असतो, पीड असतो. त्यामुळे तो मणका सुद्धा फ्लेक्झिबल होतो. आपल्या पोटाच्या स्नायूंवरती, म्हणजे जिथे आपले कोर मसल्स आहेत, ओटीपोट आहे, तर तिथे सुद्धा ताण दाब येतो. त्यामुळे आपलं अन्नपचन खूप चांगल्या प्रकारे सुधारलं जातं. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ आपण ठेवलंय. ठीक आहे. आणि आपला उजवा जो हात आहे
तो आपला जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे आपल्याला हा उजवा हात ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या सीट पासून थोडासा लांब असेल. पाठकणा आपला सरळ आहे, तो कुठेही मागे किंवा पुढे न घेता तो आपल्याला एका समस्थितीमध्ये ठेवायचा आहे. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डाव्या हाताने उजव्या पायाला समोरून असा विळखा द्यायचा. हा, एकतर तुम्ही ही सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला आता दाखवते ती. ग्रंथांमध्ये हे आसन जे आहे ते कसं करतात हे तुम्हाला मी दाखवते नंतर. तर आधी ही सोपी पद्धत बघा. तर इथे आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घालायचा आणि मग उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. आपले शोल्डर जे आहेत ते एका रेषेमध्ये येतील आणि आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. इतकं आपल्याला मागे वळण्याचा प्रयत्न करायचा, अट्टहास नसेल. इथे यथाशक्ती थांबायचं, नॉर्मल श्वास आपला चालू ठेवायचा. आणि मग उलट चाल करताना आधी मान आपली सरळ होईल आणि हाताचा विळखा समोरून सोडून द्यायचा. आपण जी ही पद्धत बघितली ही सोपी पद्धत आहे, बेसिक कृती आहे. ग्रंथांमध्ये ही कशी केली जाते दाखवते. असाच आपल्याला हात ठेवायचा आहे, फक्त जो डावा हात आपण समोरून जो विळखा घालतो तर तो इकडे हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपल्याला अँकल पकडायचा असतो उजव्या पावलाचा. तर ही थोडीशी कठीण वाटते, कारण की प्रत्येकाचे हाताचा जो स्नायू आहे ते तेवढे फ्लेक्झिबल असतील की नाही हे आपल्याला माहिती नसतं, किंवा आपले हात कधी कधी शॉर्ट असतात, त्यामुळे ते अँकल पर्यंत पोचतील की नाही ही थोडीशी आपल्याला एक म्हणजे शाश्वती नसते. म्हणून मग ही एक सोपी पद्धत. इथे आपल्याला लाभ सेमच मिळणार आहेत. समोरून विळखा जरी आपण घालून ही कृती केली तरीही चालेल. ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांनी आधी योग अभ्यास केला आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन विरुद्ध बाजूने अपोजिट साइडने अँकल उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. जर अँकल पकडता नाही आला तर आपल्या डाव्या हाताचा तळवा हा पावलाजवळ न्यायचा उजव्या हाताच्या, सॉरी उजव्या पायाच्या, आणि तो अशा प्रकारे सैल सोडायचा. आणि मग पुन्हा उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जे जमेल, जे सोपं वाटेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न असेल. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय न करता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असेल. उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे, सीट पासून अगदी थोडासा लांब असेल. आता समोरनं तुम्ही डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या किंवा डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपला हाताचा जो एल्बो आहे, कोपर आहे, त्याच्याने उजवा गुडघा जो आहे तो तो थोडासा पुश करा डाव्या बाजूला. हा, बरोबर. आणि मग तुम्हाला ग्रीप घेता येते का बघा. उजव्या अँकलची ग्रीप घेता येते का बघा. जर आपले हात नसतील पोचत अँकल पर्यंत तर हात असे जमिनीकडे सैल सोडा. डावा हाताचा तळवा जो आहे तो समोर स्क्रीनच्या दिशेला घ्या आणि तो जमिनीकडे सोडा. हा, बरोबर बरोबर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला उजवा जो खांदा आहे मागचा तो थोडासा ओपन करा, म्हणजे हलकासा मागे ढकला, म्हणजे बरोबर खांदे एका रेषेमध्ये येतील. परफेक्ट. यथाशक्ती प्रयत्न. हनुवटी खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. देहधारणा. आपल्या पाठकड्यावर, ओटीपोटावर, गळ्यावरती ताण, दाब आणि पीड याचा अनुभव, आणि श्वासाची झोप. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट, छान. उलटचाल करताना आधी मान सरळ करा, हाताचा विळखा सोडून द्या आणि आपला उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. जर उजव्या हाताला मुंग्या आल्यासारखं वाटत असेल तर थोडासा हात झटकून घ्या. आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत, अपोजिट साइडने. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ घ्या. डावा हात मागे, जिथे आपला मणका आहे तिथे, पाठ सरळ. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या किंवा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घ्या
उजव्या हाताच्या कोपराने डावा गुडघा हलकासा उजव्या बाजूला पुश करा. शक्य असेल तर अँकल पकडा. अँकल पर्यंत हात पोहोचत नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा. उजवा हात बरोबर. आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा हलकासा मागे ओपन करा. थोडासा ताणून घ्यायचा आहे. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. उजवा पाय जमिनीवर सरळ असतील. पुन्हा अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. आता विरुद्ध बाजूने आपला पाठकाणा, ओटीपोट, गळ्याच्या इथे ताण दाब आहे त्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. बरोबर. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. आपला डावा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. आज आपण पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासन बघणार आहोत आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन बघणार आहोत. तर ह्या दोन्हीही आसनं कशी करायची मी आधी सांगते, मग आपण एकत्रित करू. दोघांचाही डेमो बघून घ्या, मग आपण एकत्रित करूया. अर्ध पवन मुक्तासन पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र अर्ध पवन मुक्तासनाची कृती करणं थोडीशी टाळायची आहे. आणि त्याचे फायदे काय आहेत तर ज्यांना गॅसेसचा त्रास होतो, खाल्लेलं अन्न नीट पचत नाही, त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे. याच्या नावातच याचे लाभ आहेत. आज आपण अर्ध पवन मुक्तासन बघतोय आणि मग पुढे आपण पूर्ण पवन मुक्तासन सुद्धा बघणार आहोत. त्याच्यानंतर सुलभ भुजंगासन जे आपण पोटावर पडून बघणार आहोत. तर याचं कॉन्ट्राइंडिकेशन असे विशेष असे काही नाहीयेत. सगळेजण हे आसन करू शकतात. तर याचे फायदे काय आहेत सुलभ भुजंगासनचे? ज्यांना नेक म्हणजे मानदुखीचा त्रास आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे, सुलभ भुजंगासन. तर ही दोन्हीही आसनं कशी करायची मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. तर इथे पाठीवर पडायचंय. त्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर पूर्वस्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण उत्थित एक पादासन केलं होतं, आठवतंय तुम्हाला? त्याच प्रकारे आपण आपला एक एक पाय वर घेणार आहोत. सुरुवातीला आपण उजव्या बाजूने हे आसन करणार. तर आपला उजवा जो पाय आहे तो आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू 90 डिग्री वर घेणार. बघा अशा प्रकारे. आणि मग तो फोल्ड करणार. आपलं उजवं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. जर तुम्हाला कोपर पकडता येत नसेल तर हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि असा समोरून विळखा द्यायचा. म्हणजे उजव्या पायाची जी मांडी आहे त्याचा प्रेशर आपल्या उजव्या भागावरती येतो. ही स्थिती पक्की झाली की ज्यांना सर्वायकलचा आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी आपली मान सावकाश वर उचलायची आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना आधी मान खाली येईल, मग हाताचा विळखा सोडायचा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्यायचा आणि नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. मग ही सेम कृती आपण डाव्या पायाने सुद्धा करणार. पुन्हा दोन्ही पाय जोडून डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर येईल आणि तो फोल्ड होईल. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं आणि मग डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. हे झालं अर्ध पवन मुक्तासन. पुढचं आपण बघणार आहोत सुलभ भुजंगासन. तर इथे आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर पूर्वस्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. त्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करायचे
बघा हाताची जी कोपरं आहेत ती आपल्या छातीच्या रेषेमध्ये आणि हाताचे जे तळवे आहेत ते आपल्या चेहऱ्याच्या रेषेत येतात. ठीक आहे. बघा पावलं जुळलेली आहेत, गुडघे मांड्या जुळलेल्या आहेत. ही स्थिती पक्की झाली की मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि आपलं पोट नेवल रिजन पर्यंत आपल्याला पुढे वरती यायचंय आणि नजर आपली सिलिंगकडे. हे झालं सुलभ भुजंगासन. थायरॉइड पॅराथायरॉइड दोन्हीही ग्रंथींवरती इथे ताण दाब येतो, त्यामुळे तिथलं जे आरोग्य आहे तेही सुधारतं. सर्वायकल साठी उपयुक्त. उलटचाल करताना हळूहळू ज्या क्रमाने आपण वर आलोय त्याच क्रमाने आपण हळूहळू खाली येणार. म्हणजे आपल्या पोटाचा भाग हळूहळू खाली येईल, मग आपला गळा, नाक, हनुवटी, सावकाश आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकवायचं, हात खाली घेऊन विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर आणि रिलॅक्स. लक्ष आपल्या श्वासाकडे, डोळे मिटून घ्या आणि श्वासाची गती आपली संथ आहे की लयबद्ध आहे हे आपलं आपण तपासा. वाढलेली आहे की संथ आहे हे तपासायचे. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. अर्ध पवन मुक्तासन करण्याआधी आपण करणार आहोत लेग रोटेशन. तर आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ ठेवा. डावा पाय फोल्ड करून, हा बरोबर. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो हळूहळू वरती 90 डिग्री वर घ्या. उजवा पाय वरती घ्या, डावा पाय आपण फोल्ड केला आणि आता तो गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. आपली टाच खाली जमिनीला लागू दे. जांघेतून उजवा पाय 3 वेळेला आपण क्लॉकवाईज गोलाकार फिरवतोय. बरोबर, सावकाश आणि खाली पण येऊ दे. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 3 वेळेला क्लॉकवाईज फिरवून घ्या. आणि आता 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1, अगदी सावकाश. 2, बरोबर. आणि 3. 3 वेळा पूर्ण झाला की मग सावकाश उजवा पाय हळूहळू जमिनीवर टेकवा. सावकाश, बरोबर. आणि आता डावा पाय सरळ करा, उजवा पाय फोल्ड करा, डावा पाय 90 डिग्री वर घ्या हळूहळू, काही गडबड न करता. हा, आणि आता गोलाकार फिरवायला सुरुवात करा. डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि मग सावकाश गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1, 2, बरोबर. आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की विरुद्ध बाजूने 3 वेळा क्लॉकवाईज. 1, टाच खाली मात्र जमिनीकडे जाते. 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं आणि सावकाश डावा पाय नियंत्रित जमिनीवर. धाडकन न पडता अगदी सावकाश करा आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. आणि आता करूया आपण अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या. उजवा पाय फोल्ड करा. बरोबर, उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. कपाळ, सॉरी, आपलं डोकं मात्र पूर्णपणे जमिनीवर आहे, ते कुठेही वर नाही उचलायचं. आणि पाऊल जे आहे हे जमिनीकडे सैल सोडा. पोटाचे स्नायू अगदी रिलॅक्स सोडा. ठीक आहे, तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. आता सावकाश आपलं डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे
आणि डोकं वर उचललं टाळ्या. परफेक्ट. बरोबर. छान. सावकाश डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वरती करा सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. थोडा वेळ विश्रांती घेऊन. जे नवीन साधक आहेत ज्यांच्यासाठी ही आसनं नवीन आहेत त्यांची थोडीशी श्वासाची हृदयाची गती वाढू शकते, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि मग पुन्हा एकदा हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. उजवी बाजू उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. डोळे मिटून पुन्हा एकदा डाव्या बाजूने आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. खांदे आणि पोटाचे स्नायू शिथिल ठेवा, रिलॅक्स करा. आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. परफेक्ट. यथाशक्ती थांबायचंय. नॉर्मल आपण श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर घेईल. हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय 90 डिग्री वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. डोळे मिटून संपूर्ण अर्ध पवन मुक्तासन जे आपण केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. करणार आहोत आपण सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करा. हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे पंजे किंवा तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेमध्ये. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. आपली पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. ही स्थिती पक्की झाली की मग हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचला. आपल्या नेवल रिजन म्हणजे नाभी प्रदेशापर्यंत आपल्याला वर यायचंय आणि नजर आपली सिलिंगकडे. मागे पाय हलकेशा काढण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. दाताला दात लावण्याचा प्रयत्न करा आणि बघा गळ्यापासून पोटापर्यंत सगळे स्नायू ताणलेत. पाठीच्या मणक्याला एक प्रेशर आहे. लोअर बॅक पासून वरपर्यंत आपले सगळे मणके, तिथे आलेला दाब त्याची जाणीव. परफेक्ट. छान. श्वास घेतोय, सोडतोय. चेहरा शांत. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपलं कपाळ जमिनीला टेकवा. श्वास सोडत सोडत कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि रिलॅक्स. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. हाताचे तळवे सिलिंगकडे. आता पुढची कृती आपण एकत्रित करूया. सोपं आहे. तसं हळूहळू तुम्ही माझ्याकडे बघून जरी केलं तरीही चालेल. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर ठेवा. आता आपले हाताचे जे तळवे आहेत हे छातीच्या रेषेत घ्या. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत. परफेक्ट.
ठीक आहे. आणि आता पुन्हा जसं आपण सुलभ भुजंगासन साठी कसे वरती आलो होतो, तसेच हळूहळू वर या. म्हणजे आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट हळूहळू वर करा आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. यावरती पूर्ण. येस, परफेक्ट. आणि आता आपली नजर सिलिंगकडे. थोडंसं पावलांमध्ये मागे अंतर होईल, तर होऊ देत. बरोबर, छान. आता आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत, बरोबर. आता त्या पावलांचं माउंटन करा. म्हणजेच टाचा ज्या आहेत त्या सिलिंगकडे जाऊ देत, पायाची बोटं जमिनीवर. हा, बरोबर. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आता आपल्या मांड्या आणि गुडघे जे जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. हळूहळू वर उचला. बरोबर, छान. आणि पावलं जोडून घ्या. जी पावलं आपली लांब आहेत ती एकमेकांच्या जवळ घ्या. परफेक्ट. ज्यांना शक्य आहे त्यांनी पायाच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, दोन्हीही पावलांच्या. बरोबर, छान. आणि आता आपली नजर जी आहे ही आपल्या नेवल रिजनकडे असेल, म्हणजे आपल्या नाभी प्रदेशाकडे. याला म्हणतात पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. सूर्य नमस्कारामधली ही आहे 8वी स्टेप. इथे यथाशक्ती थांबा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी आसन सोडायला हरकत नाहीये. आणि आता पुढची कृती करूया. आपला उजवा जो पाय आहे तो आपल्या हातांच्या जवळ घ्या. उजव्या पायाचं पाऊल आपल्या हातांच्या जवळ, दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. आपला डावा गुडघा वरच ठेवा, जमिनीला टेकवू नका. डावा गुडघा वरच ठेवा. मोनिका ताई, गुडघा तुमचा तो, हा हा, थोडासा वर घ्या, वर घ्या, जमिनीपासून वर घ्या. ठीक आहे, ठीक आहे. आता सावकाश डावा पाय सुद्धा पुढे घ्या. डावा पाय सुद्धा पुढे घ्या. परफेक्ट, ठीक आहे. आपले हाताचे जे फिंगर टिप्स आहेत, बोटांचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीला टेकवा. फिंगर टिप्स जमिनीला टेकवा. पावलं जोडलेली आहेत. ओके. आता नजर समोर, नजर समोर बघायचंय. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येतील. आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. करणार आहोत आपण आता हिप रोटेशन. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. अगदी 1 ते 1.5 फुटापर्यंत अंतर असेल दोन्हीही पायांमध्ये. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपण करतोय हिप रोटेशन. दोन्ही हात आपल्या कमरेवर. ओके. आणि आता आपल्याला आपली एकदा कंबर, एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे अशी गोलाकार फिरवायची. ठीक आहे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1, 2. आपले हात जे आहेत ना, जे आपले कमरेचं जे हाडं आहेत, खुबा म्हणतात त्याला, तिथे ठेवायची. म्हणजे बरोबर आपल्याला ते रोटेशन छान जाणवतं. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. आपली कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबा आणि हात खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आता आपण दंड स्थितीमधलं एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे परिवर्तित चक्रासन. एकमेव असं आसन आहे की जे साइडवर्ड बेंडिंगचं आहे. म्हणजे इथे आपल्याला बघा, आपल्या कमरेचा जो भाग आहे बाजूचा तो आपला वाढलेला असतो.
तर तिथे घड्या पडतात. तर ते कमी होण्यासाठी हे परिवर्तित चक्रासन जे आहे हे अतिशय महत्वाचं ठरतं. तर हे कसं करायचं आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपला उजवा जो हाताचा तळवा आहे तो सिलिंगला समांतर, आणि मग हळूहळू उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. डावा हात बघा खांद्यातून सरळ आहे. त्यानंतर आपल्याला हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. आपला डावा हात मग आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडायचा. इथे पूर्णपणे आपली उजवी जी बाजू आहे ती हातापासून ते पावलापर्यंत ताणली जाते. साईडवर बेंड मिळतो पाठकण्याला, आणि आपल्या संपूर्ण जे आपले वायुकोश आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. आणि मग उलट चाल करताना हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपल्या उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करायचा आणि मग दोन्ही हात खाली घ्यायचे. मग ही सेम कृती आपण डाव्या बाजूने पण करणार. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. जर तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि आपल्या उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. पॉइंटेड अवेअरनेस, पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेली. आणि आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. संपूर्ण डावी बाजू अगदी लूज सोडा, एकदम रिलॅक्स. खांद्यापासून ते हातापर्यंत पूर्ण डावी बाजू रिलॅक्स. आणि आता उजवी बाजू बघा ताणली गेली आहे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि यथाशक्ती थांबा. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात सावकाश खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्याला सवय नसते, हाताला रग लागू शकते, म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा आता सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. आणि आता हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. खांद्यापासून उजवा हात जमिनीकडे सैल सोडायचा. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स असेल आणि डावी बाजू ताणली गेली आहे. नजर समोर. छान. यथाशक्ती थांबतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. आपण बघणार आहोत सिंह मुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. आपण पाहणार आहोत सिंह मुद्रा. जसं मी पहिल्या वर्गामध्येही सांगितलं होतं की मुद्रा ज्या आहेत, आपण जेव्हा मुद्रा करतो तेव्हा त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या एंडोक्राइन ग्लँडवर म्हणजे आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर पडतो. सिंह मुद्रा जी आहे तर इथे आपल्याला आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. आपल्या जिभेचा शेंडा जो आहे तो आपल्या हनुवटीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे कुठेही अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न आपण करणार आहोत सिंह मुद्रा करताना. तर याचे फायदे काय आहेत? सिंह मुद्रेमुळे तुमच्या गळ्याच्या ज्या ग्रंथी आहेत तिथे एक ताण असतो. आपल्या सलायवरी ग्लँड्स ज्या आहेत, आपल्या जिभेच्या ज्या ग्लँड्स आहेत किंवा आपल्या लाळ ग्रंथी ज्या आहेत
त्या सुद्धा ऍक्टिव्हेट होतात. आपल्या चेहऱ्यावर एक तेज येतं, कारण की तिथले चेहऱ्याचे स्नायू सुद्धा ताणले जातात, त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. हे सिंह मुद्रेचे फायदे आहेत. त्याचबरोबर अल्झायमर सारखे जे त्रास आहेत, म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसा आपला विसराळूपणा वाढतो, तर तो कमी व्हायला ह्या सिंह मुद्रेचा खूप जास्त फायदा होतो. तर ही कशी करायची? फक्त कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे जर टॉन्सिल्सचा त्रास असेल किंवा घशाच्या संबंधी कुठलेही विकार किंवा सर्दी खोकला वगैरे झाला असेल, तर मात्र ही मुद्रा करणं टाळा. तर हे कसं करायचं मी दाखवते आधी. तर पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात जे आहेत हे आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेत, आणि ते हाताची जी कोपर आहे ती हलकीशी बाहेर घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडताना आपली जीभ आपल्याला जास्तीत जास्त बाहेर घ्यायची. जसं सिंह गर्जना करतो त्याप्रमाणे आपल्याला थोडासा घशातनं आवाज काढणं, जीभ बाहेर घेऊन यायची आणि पाठ आपली थोडीशी पुढे झुकवायची. स्लॅन्टिंग पोझिशन होईल. बघा अशा प्रकारे. आपल्या जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीच्या जवळ जाईल. डोळे हलकेसे मोठे करायचे आणि नजर जी आहे ही आपली सुरुवातीला आपल्या नाकाच्या शेंड्याकडे असेल, आणि आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. आपण दोनदा हे आवर्तन करणार आहोत. पहिल्या आवर्तनामध्ये आपली नजर नाकाच्या शेंड्याकडे असेल, आणि दुसऱ्या आवर्तनामध्ये आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरमध्ये असेल. ठीक आहे, सुरुवात करूया. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं हलकीशी बाहेर येतील. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. जिभेचा शेंडा हनुवटीच्या जवळ, हलकीशी पाठ पुढे येईल आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. नॉर्मल आपण श्वास घेतोय, सोडतोय. हरिओम. उलट चाल करताना जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. जाणीव आपल्या संपूर्ण आपल्या जबड्याच्या ठिकाणी, जिभेच्या ठिकाणी, तिथे ताणले गेलेले सगळे स्नायू, त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असेल. पुन्हा दोन्ही हातांची कोपरं हलकीशी बाहेर घ्यायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली जीभ बाहेर येईल. नजर आपली नाकाच्या आपली नजर आपली भ्रूमध्यामध्ये, आणि नॉर्मल श्वास चालू. जास्तीत जास्त जबडा रुंद करा, जिभेचे स्नायू ताणून घ्या. नजर आपली आयब्रो सेंटरकडे, नॉर्मल श्वास चालू असेल. हरिओम. जीवातमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरं रिलॅक्स. संपूर्ण सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. ताणले गेलेले आपले सगळे जिभेचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू, त्याची जाणीव. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या, आणि संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा
खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. सुरुवातीला आपण करणार आहोत उदर श्वसन. श्वास सोडताना आपण अकाराची जोड देणार आहोत. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट हलकसं बाहेर येईल. जाणीव आपल्या उदर भागाकडे आणि श्वास सोडताना अ चा उच्चार. अ अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट हलकसं बाहेर. जाणीव आपल्या उदर भागाकडे श्वास सोडताना अ चा उच्चार. अ करूया उर श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीच्या पिंजऱ्याचं तिथल्या बरगड्यांचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे आणि श्वास सोडताना ऊ चा उच्चार. ऊ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं प्रसरण, तिथले स्नायू सगळे ताणले जात आहेत. श्वास सोडताना उकार. आपली जाणीव आपल्या स्कंद भागाकडे म्हणजेच आपल्या शोल्डरकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना मकार, खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार, खांदे पूर्ववत. काही क्षण शांत. अकार, उकार आणि मकार, उदर उर आणि स्कंद श्वसन याचा मनातल्या मनात मग जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत चाललेली आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना एनर्जाइज होत आहे, प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे, चिंतामुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. हा संकल्प मी माझ्या मनाला या क्षणी देत आहे. करूया एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती एक श्वास भरून घ्या.
आणि श्वास सोडताना ओंकार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सुरू. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. आपला उद्या वर्ग आहे. उद्या आपण एक विषय असेल आपला ज्याच्यामध्ये योगबद्दल माहिती आणि प्राणायामाबद्दल माहिती. आणि त्याचबरोबर आज आपले जे आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आपण जे विभागीय श्वसन करत होतो किंवा आज जे आपण बघितलं अकार उकार मकार, तर याचीही थोडीशी उजळणी होईल. कारण की 1 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं फार कठीण जातं, थोडीशी घाई गडबड होते. म्हणून उद्याच्या वर्गामध्ये आपण जास्त एक्सरसाइज न घेता थोडासा एक विषय म्हणजे योग बद्दल माहिती, आसनांबद्दल माहिती, आसनं कशी करावी, त्याच्या टेक्निक्स काय आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली जाईल. त्याचबरोबर प्राणायामाची माहिती दिली जाईल आणि प्राणायाम कुणी करावा कुणी करू नये, कसा करावा याच्याबद्दल माहिती दिली जाईल. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपण जे विभागीय श्वसन करतो तर त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाईल उद्याच्या वर्गामध्ये. फक्त टायमिंग काय असेल हा मी सरांशी डिस्कस करते आणि बोलते. कुणाला काही शंका असेल ते विचारू शकता. तुम्हाला 6चा टायमिंग जमेल का, की आपण थोडंसं पुढे घ्यायचा 6:30 वगैरे. हे मी सरांशी डिस्कस करते आणि उद्याचं टायमिंग सांगते. नॉर्मली आपला वर्ग सोमवार ते शुक्रवारच असतो. फक्त या बॅच पासून आपण थोडीशी ही थोडी एक्स्ट्रा माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तो आपण सुरुवात करतोय म्हणून उद्याचा वर्ग आपला होणार आहे. ओके. 6:30 चालेल का? ठीक आहे. मी तशी ग्रुपवरती तुम्हाला हे टाकते, मेसेज टाकते सरांशी डिस्कस करून. पण 6:30 ओके, मला सुद्धा चालेल 6:30. आणि सॅटर्डे असतो, बऱ्याचशा जणांना सुट्टी पण असते, त्यामुळे थोडंसं एकदम लवकर उठण्याची घाई नको. म्हणून आपण 6:30चा टाइम ठेवूया उद्या सकाळी आणि मी तशी ग्रुपवरती हे टाकते, माहिती टाकते. ठीक आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं. मंडे टू फ्रायडे सगळ्यांची उपस्थिती पण चांगली होती आणि मला पण मजा वाटतेय. सगळेजण अगदी इंटरेस्टिंग दिसत आहेत. असाच इंटरेस्ट शेवटपर्यंत ठेवा आणि उद्या भेटूया सकाळी 6:30 वाजता. उद्या तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा कुठलीही कुठलीही अडचण असेल, कुठली व्याधी असेल किंवा त्याच्यावर पर्टिक्युलर काय करायला पाहिजे हे तुम्ही मला उद्याच्या वर्गामध्ये विचारू शकता. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6:30 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.